Hello, once again welcome into the online classes of chemistry. आपला पॉलिमर हा चॅप्टर चालू आहे अँड दी नेक्स्ट लेक्चर जे आहे आज आपलं ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे बघा. रिॲक्शन्स आज आपण घेणार आहोत. मगाच्या किंवा लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं, आपण एक नॅचरल रबरशी रिलेटेड आणि व्हल्कनायझेशनची प्रोसेस हे 2 पॉईंट डिस्कस केलेले. नाव वी आर गोइंग टू सी अबाउट दी एक्झॅक्ट व्हॉट आर दी रिॲक्शन्स फॉर दी प्रिपरेशन ऑफ सम पॉलिमर्स. ओके, स्टेट सिंपल रिॲक्शन्स आहेत. आता ह्याच्याशी रिलेटेड डे टू डे लाईफमध्ये जे आपण पॉलिमर्स रोज हाताळतो, यूज करतो, ते नेमके कसे प्रिपेअर होतात हे आपल्याला बघायचं आहे. ओके, मग जास्त वेळ न घेता मी डायरेक्टली एक्झाम्पल स्टार्ट करते. त्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे पॉलिथीन. ओके, पॉलिथीन, पॉलिमर. ओके, पॉलिमर ह्याचा अर्थ माहीत आहे ना, पॉली मीन्स मेनी, मर मीन्स पार्ट. आता मरच्या ऐवजी इथं फक्त वर्ड काय आला आहे बघा, इथीन. म्हणजे इथं काय असणार आहे, हा इथीन जो आहे ना तोच मेनी टाइम्स इथं रिपीट होत जाणार आहे. समजते? मग ह्या इथीनचंच आपल्याला पॉलिमरायझेशन कॅरी आऊट करायचं आहे. म्हणजे इथीनला पॉलिमराईज जेव्हा आपण करणार तेव्हा त्याचा पॉलिथीन तयार होणार. म्हणजे इथं मोनोमर कोण असणार आहे सांगा बघूया आपल्याला. पॉलिथीनच्या प्रिपरेशनमध्ये आपल्याला मोनोमर म्हणून कुणाला घ्यायचं आहे, तर ह्या इथीनला मोनोमर म्हणून घ्यायचं आहे. आणि इथीनचं पॉलिमरायझेशन जेव्हा आपण फॉलो करू तेव्हा रिपीटिंग युनिट तुमचं काय असणार आहे, हे रिपीटिंग युनिट CH2. व्हॉट हॅपन्स हिअर स्टुडंट्स, हा जो मधला बॉन्ड होतो ना तो पुढं ब्रेक होऊन शिफ्ट होणार आणि ही चेन तुमची एक्सटेंड होत राहते. आता इथं मी हे स्मॉल एन लिहिले. ह्या स्मॉल एनचा अर्थ काय आहे, हा मोनोमर तुमचा नंबरमध्ये असेल. म्हणजे इट इज डिपेंड्स, हा कितीही घेऊ शकता तुम्ही 50-100च्या फॉर्ममध्ये, कारण आपल्याला जायंट मोलेक्यूल तयार करायचं आहे, जास्त मोलेक्युलर मास असणारा सबस्टन्स तयार करायचा किंवा कंपाऊंड तयार करायचं आहे. म्हणजे हे एन इनफायनाईट फॉर्ममध्ये राहील. सुरुवातीला हा मोनोमर घेतला आहे, हेच रिपीटिंग युनिट राहणार आणि फायनली आपल्याला हे पॉलिथीन ह्या फॉर्ममध्ये मिळणार. आता हा जो ब्रॅकेट आहे, मी बॉन्ड देताना कसे दिलेत बघा, ब्रॅकेटच्या आतमध्ये पण थोडा आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेर पण थोडा आहे. सेम ह्या फॉर्ममध्ये पण तसं. ह्याचं मिनिंग काय आहे बघा, ही चेन अशी मागे एक्सटेंड होत गेली. सेम त्या फॉर्ममध्ये हे CH2 अजून पुढं असेल. ब्रॅकेटच्या बाहेर बेसला मी हे एन लिहिले. एन म्हणजे हे इनफायनाईट नंबर, हेच युनिट मेनी टाइम्स पॉली. ओके, हेअर इज अ इथीन. हा मोनोमर कोण आहे, इथीन आहे. त्याचं कन्वर्जन जेव्हा असं होणार तेव्हा तो पॉलिथीन होणार. समजतं आहे? इट इज अ सिम्पल रिॲक्शन फॉर दी प्रिपरेशन ऑफ पॉलिथीन. आता हे जे पॉलिथीन आहे बघा, जनरली हा थर्मोप्लास्टिक टाईपचा पॉलिमर आहे. मग थर्मोप्लास्टिक पॉलिमर म्हणजे आपण बघितलं आहे ना क्लासिफिकेशनमध्ये. जनरली हे वेन वी हीट देम दे गेट बिकम सॉफ्ट, आणि जे कूल होतात तेव्हा ते हार्ड राहतात. वी कॅन रिमोल्ड करता येतं त्यांना. इट इज थर्मोप्लास्टिक पॉलिमर. मग हा जो पॉलिथीन आहे हा 2 टाईपचा असतो. 2 टाईप्स ऑफ पॉलिथिन्स. त्याच्यामध्ये पहिला आहे LDP आणि दुसरा आहे HDP. नाव व्हॉट इज द लॉंग फॉर्म. LDP म्हणजे काय बघा, लो डेन्सिटी पॉलिथीन. ओके, लो डेन्सिटी पॉलिथीन. आणि दुसरा आहे हाय डेन्सिटी पॉलिथीन. समजते? नाव 1 बाय 1 आता एक्झॅक्टली लो डेन्सिटी कसं तयार होतं आणि हाय डेन्सिटी कसं तयार होतं, जास्त काही फरक नाही आहे. फरक हा फक्त इथल्या कंडिशनमध्ये राहतो. म्हणजे प्रिपरेशन करताना आपण कशा कंडिशन घेतल्यात त्याच्यावरती हे 2 टाईप ठरलेले आहेत तुमचे. कन्सिडर वेन वी प्रिपेअर ऑर आपल्याला जर लो डेन्सिटी पॉलिमर किंवा लो डेन्सिटी पॉलिथिन प्रिपेअर करायचं असेल तर त्याच्यासाठी होतं काय बघा, हा इथीनचा जो मोनोमर आहे त्याचं पॉलिमरायझेशन कॅरी आऊट केलं जातं हाय टेम्परेचर आणि प्रेशरच्या कंडिशनला. इथं प्रेशर आणि टेम्परेचरच्या कंडिशन कशा आहेत बघा, हाय प्रेशर यूज केलं जातं. जनरली 1000 to 2000 ॲटमॉस्फेरिक प्रेशरची कंडिशन. आणि टेम्परेचरसुद्धा इथं खूप असतं, 350 ते 570 केल्विनपर्यंत ह्या टेम्परेचरच्या कंडिशन. ओके, दॅट्स वाय दे आर नोन ॲज अ लो डेन्सिटी पॉलिमर. आणि जनरली ह्याच्यामध्ये ट्रेस अमाऊंटमध्ये ऑक्सिजन और पेरॉक्साईड हा कॅटॅलिस्ट म्हणून यूज केला जातो. अशा टाईपच्या पॉलिमरला लो डेन्सिटी पॉलिमर म्हणायचं. रिॲक्शन इज दॅट हा इथीन आहे मोनोमर. ह्या इथीनचं पॉलिमरायझेशन कॅरी आऊट केलं जातं ट्रेसेस अमाऊंट ऑफ डायऑक्सिजन और पेरॉक्साईडच्या फॉर्ममध्ये. हाय टेम्परेचर प्रेशरच्या कंडिशन वी गेट अ लो डेन्सिटी पॉलिमर. तेच जर मी ह्याला हाय डेन्सिटीबरोबर कम्पेअर केलं तर फरक काय आहे बघा स्टुडंट्स, इथं हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर यूज केले आणि पेरॉक्साईड हा कॅटॅलिस्ट आहे. उलटी कंडिशन इथं आहे फक्त.
इथं प्रेशर आणि टेम्परेचरच्या कंडिशन कशा असतात, एक्झॅक्टली अपोजिट. इथं हाय प्रेशर आहे ना, इथं प्रेशर लो आहे, 6 to 7 ॲटमॉस्फिअर ओनली, आणि टेम्परेचरसुद्धा 333 केल्विन आहे. म्हणजे ह्याच्या कंपॅरिझनमध्ये हाय डेन्सिटी पॉलिमरशी रिलेटेड टेम्परेचर आणि प्रेशरच्या कंडिशन लो राहतात. ओके, समजते. लो आणि हायशी रिलेटेड थोडंसं क्रिस क्रॉस मॅचिंग आहे, सिम्पल वन. इथं आपण कॅटलिस्ट यूज करताना पेरॉक्साईड यूज केलं आहे, पण इथं एक स्पेसिफिक कॅटलिस्ट आहे विच इज कॉल्ड ॲज अ झिग्लर-नाटा कॅटलिस्ट. याला काय म्हटलं जातं, झिग्लर-नाटा कॅटलिस्ट. 1 मार्कचा क्वेश्चन राहतो, झिग्लर-नाटा कॅटलिस्ट इज वॉट. जनरली हे काय असतं बघा, हे असतं ट्रायइथिल ॲल्युमिनियम. ह्याचं स्ट्रक्चर जर कन्सिडर केला किंवा ह्याच्यामध्ये काय काय असतं, हे ट्रायइथिल ॲल्युमिनियम असतं विथ टिटॅनियम टेट्राक्लोराइड. ट्रायइथिल ॲल्युमिनियम विथ टिटॅनियम टेट्राक्लोराइड. आता हा 1 मार्काचा क्वेश्चन आहे. वी कॅन कन्सिडर जेई नीटच्या एक्झाम किंवा CETच्या फॉर्ममध्ये जर आपण कन्सिडर केला तर झिग्लर-नाटा कॅटलिस्टशी रिलेटेड हा MCQ तुम्हाला राहील. किंवा 1 मार्कला थेअरीच्या फॉर्ममध्ये पण झिग्लर-नाटा कॅटलिस्टमध्ये काय असतं हे विचारू शकतात. फरक कळाला आहे. लो डेन्सिटीसाठी आपण पेरॉक्साईड कॅटलिस्ट यूज करतो, हाय डेन्सिटीसाठी आपण झिग्लर-नाटा कॅटलिस्ट यूज करतो आहे. इकडं तुमच्या टेम्परेचर प्रेशरच्या कंडिशन जास्त असतात आणि इकडं टेम्परेचर प्रेशर कंडिशन लो असतात. हा एवढाच फरक आहे लो डेन्सिटी आणि हाय डेन्सिटीच्या पॉलिमरायझेशनमध्ये. द नेक्स्ट पॉईंट इज अ प्रॉपर्टीज. आता प्रॉपर्टी पण आपण कम्पॅरेटिव्हली दोघांच्या बघूया. प्रॉपर्टीच्या बाबतीत जर लो डेन्सिटी पॉलिमर कन्सिडर केले तर ते कशा असतात बघा, दे आर फ्लेक्झिबल असतात, तरी पण ते कशा असतात, दे आर टफ अँड इनर टू केमिकल्स. म्हणजे जनरली कुठल्याही केमिकलचा त्याच्यावरती लगेच इफेक्ट नाही होत, आणि ते रेझिस्टंट प्रॉपर्टी दाखवतात मॉइश्चरला. म्हणजे मॉइश्चरचा किंवा एखाद्या केमिकलचा ह्याच्यावरती लगेच इफेक्ट होत नाही. हे फ्लेक्झिबल असतात, हे टफ असतात. कोण, लो डेन्सिटी पॉलिमर. ह्याच्या कंपॅरिझनमध्ये जर हाय डेन्सिटी पॉलिमर आपण बघितले तर हाय डेन्सिटी पॉलिमर हे क्रिस्टलाईन राहतात, फॉर्मशी रिलेटेड नेचर त्यांचं क्रिस्टलाईन असतं. त्यांची जी टेन्साईल स्ट्रेंथ जर कन्सिडर केली तर तीसुद्धा त्यांची जास्त असते. हे हार्ड असतात. ओके, हे फ्लेक्झिबल आहेत, हे कसे आहेत बघा, दीज आर दी हार्डेस्ट मटेरियल. आणि हे सुद्धा केमिकल किंवा मॉइश्चरशी रिलेटेड त्याच्याकडं रेझिस्टंट प्रॉपर्टी आपल्याला बघायला मिळतात. हा त्याच्या प्रॉपर्टीशी रिलेटेड झाला. व्हॉट आर दी युजेस. ओके, यूज आर सिम्पल वन. हे कुठं यूज केले जातात बघा. युजेसच्या बाबतीत जर बघितलं तर यूज जे तुमचे लो डेन्सिटी पॉलिमर आहेत दे आर यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ पाईप्स. ओके, इलेक्ट्रिक केबल्स, देन कंटेनर्स, किंवा ज्या तुमच्या स्क्वीज बॉटल्स असतात. द स्क्वीज बॉटल्स आर वॉट, इंकच्या बॉटल आहेत बघा आपल्याकडं, इंकच्या बॉटल, दीज आर दी स्क्वीज बॉटल्स. ह्या कशापासून प्रिपेअर असतात, लो डेन्सिटी पॉलिमरपासून त्यांना प्रिपेअर केलेलं असतं. दीज आर दी एक्झाम्पल्स ऑर वी कॅन से युजेस ऑफ लो डेन्सिटी पॉलिमर. तसे हाय डेन्सिटी पॉलिमरचे युजेस काय आहेत बघा. हे कुठं यूज केले जातात, दे आर यूज इन द प्रिपरेशन ऑफ टॉईज, देन बकेट्स किंवा डस्टबिन्स घ्या, किंवा बॉटल्स आणि पाईप्स, असे ह्याचे युजेस आहेत. ओके स्टुडंट्स, यू गॉट दिस. पॉलिथिनचं प्रिपरेशन आपण बघितलं. पॉलिथिनमध्ये मोनोमर कोण आहे, इथिन आहे, ज्याचंच मेनी टाइम्स ॲडिशन पॉलिमर आहे. हा दिस इज ॲडिशन पॉलिमर. ॲडिशन पॉलिमर म्हणजे काय, फक्त इथिन हा एकामेकामध्ये ॲड होत जातो. दॅर इज नो बाय प्रोडक्ट. क्लासिफिकेशनमध्ये आपण बघितला टाईप ऑफ प्रोसेसमध्ये, फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये ॲडिशन आणि कंडेन्सेशन असे 2 टाईप असतात ना. आता ॲडिशन पॉलिमर म्हणजे काय बघितलं होतं आपण, ज्याच्यामध्ये मोनोमर फक्त ॲड अँड ॲड, दॅर इज नो बाय प्रोडक्ट. म्हणजे इथं हा मोनोमर जो आपला इथिन आहे हा फक्त ॲड होत जातो आहे आणि त्याची स्ट्रेट चेन प्रिपेअर झाली. ओके, आणि हा थर्मोप्लास्टिक टाईपचा पॉलिमर आहे. हे 2 टाईप आहेत जे आत्ता मी एक्सप्लेन केले. सिम्पल वन हा पहिली रिॲक्शन आहे. हे पहिला आपण पॉलिमर बघितला, सिम्पल आहे. आता दुसरा तसा आहे टेफ्लॉन. टेफ्लॉन घ्यायच्या अगोदर मी तुम्हाला एक ट्रिक सांगते, नीट लक्ष द्या माझ्याकडे. आता मगाशी आपण काय बघितलं बघा, इथिनच घेऊया आपण, C+C. आता जनरली हे CH2 आणि CH2 आहे ना, मी असं लिहू शकते, ह्या फॉर्ममध्ये हे स्ट्रक्चर लिहिता येईल मला, किंवा मी असं पण लिहू शकते CH2 अँड CH2. आता पॉलिमर लक्षात कसा ठेवायचा बघा, हे इथिन आहे, सिम्पली हे इथिन आहे. हा हायड्रोजन फक्त मी चेंज करते, चेंज केल्यानंतर तुमच्या स्ट्रक्चर लक्षात येतील. हे मी चेंज कसं करू शकते बघा, मी ह्या हायड्रोजनच्या ऐवजी समजा मी इथं जर CN घेतलं,
ओके, CN घेतलं म्हणजे हे स्ट्रक्चर कसं होणार बघा. हे पहिलं आपलं इथिन आहे. मी जर समजा इथं CN घेतलं तर हे कंडेन्स फॉर्ममध्ये मी कसं लिहिणार, CH2 डबल बॉन्ड CHCN. ओके, नाव ह्याचं नाव असतं ॲक्रिलोनायट्राइल. ॲक्रिलोनायट्राइल हे पुढं आपल्याला प्रिपरेशनमध्ये येणार आहे. समजा मी ह्या हायड्रोजनच्या ऐवजी समजा मी इथं C6H5 घेतलं किंवा इफ यू टेक अ बेन्झेन रिंग ह्या फॉर्मशी रिलेटेड आणि बाकी हे युनिट पुढं असंच राहणार. म्हणजे हे कसं होणार बघा, CH डबल बॉन्ड CH2 ह्या हायड्रोजनला जर मी रिप्लेस केला बेन्झेन रिंग तर हा असतो तुमचा स्टायरीन, ज्याचं प्रिपरेशन पुढं आपल्याला हे मोनोमर्स लागणार आहेत पुढं जाऊन. देन अनादर वन, आता हे इथिन आहे आपलं इथिन. इथं 4 हायड्रोजन आहेत ना आपल्याकडं, इथं 4 हायड्रोजन आहेत. समजा हे 4ही हायड्रोजन मी जर फ्लोरीननं रिप्लेस केले तर हे स्ट्रक्चर कसं होणार बघा. हायड्रोजनच्या ऐवजी मी फक्त काय लिहिलं, असं लिहिलं. ओके, मग इथं काय झालं, हे मेन तुमचं डबल बॉन्डेड कार्बन आहे, इट इज इथिन आणि मी 4 वेळेला फ्लोरीन लिहिला ना, म्हणजे हे काय झालं, टेट्राफ्लुरो. व्हॉट इज द नेम, दिस इज अ टेट्राफ्लुरो इथिन. हा टेट्राफ्लुरो इथिन आहे आणि ह्याचं जेव्हा मी पॉलिमरायझेशन करणार, हा जेव्हा पॉलिमराइज होईल तेव्हा हेच युनिट मेनी टाइम्स रिपीट होणार. मग ह्या नावाच्या अगोदर फक्त काय लावणार मी, पॉली. व्हॉट इज दी पॉलिमर, आफ्टर दी पॉलिमरायझेशन व्हॉट वी गेट, पॉली टेट्राफ्लुरो इथिलीनच्या फॉर्ममध्ये तुम्हाला मिळेल. हे बेसिक टेक्निक आहे याच्याशी रिलेटेड जे प्रिपरेशनमध्ये आपल्याला यूज करता येईल. ओके, एक एक्झाम्पल कळाले तुम्हाला सगळ्यांना. आपण प्रिपेअर केलं पॉलिथिन. आता तसंच टेफ्लॉनचं प्रिपरेशन आहे. आता टेफ्लॉन जर कन्सिडर केला तर टेफ्लॉनच्या प्रिपरेशनमध्ये काय घ्यायचं आहे बघा. मी आता हे स्ट्रक्चर तुम्हाला दाखवलं. टेट्राफ्लुरो इथिलीन यायचं आहे आपल्याला. म्हणजे हे स्ट्रक्चर टेट्राफ्लुरो इथिलीन हा मोनोमर म्हणून कन्सिडर केला जातो आणि त्याचं पॉलिमरायझेशन कॅरी आउट केलं जातं. हा सुद्धा ॲडिशन पॉलिमर आहे आणि ॲडिशन पॉलिमरायझेशन हे जेव्हा ॲड होत जाणार, बॉडीज गेट शिफ्टेड ओव्हर हिअर आणि हे चेन एक्सटेंड होत जाणार आहे. रिपीटिंग युनिट तुमचं हेच राहील. फक्त ह्या टेट्राफ्लुरो इथिलीनच्या अगोदर काय लावायचं, पॉली, PTFE. इट स्टँड्स फॉर व्हॉट, पॉली टेट्राफ्लुरो इथिलीन. इट इज ऑल्सो नोन ॲज अ टेफ्लॉन. हा शब्द कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय का, टेफ्लॉन. टेफ्लॉनचे जे पॅन्स असतात बघा, किचनवेअर जर कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये हे टेफ्लॉन कोटिंगचे खूप सारे युटेन्सिल्स आपण यूज करतो. 1 मार्कला किंवा 2 मार्क्सला ही प्रिपरेशनची रिॲक्शन विचारतात. ओके, पॉलीटेट्राफ्लुरो इथिलीन, इट ॲब्रिव्हेटेड ॲज PTFE, ऑल्सो नोन ॲज अ टेफ्लॉन. आता टेफ्लॉनचा यूज किंवा प्रॉपर्टी जर कन्सिडर केला, हे कसं असतं, टफ असतं, केमिकली इनर्ट असतं. ओके, आणि जनरली युजेस जर बघितल्याचे तर नॉनस्टिक कुकवेअर जे असतात, म्हणजे फ्राईंग पॅन्स वगैरे आपण कन्सिडर करतो, त्याला जे कोटिंग असतं तर ह्याचं असतं, कुणाचं, टेफ्लॉनचं. आणि ऑइल सील्स किंवा गास्केटच्या प्रिपरेशनमध्ये ह्याला यूज केलं जातं. सिम्पल वन, बऱ्याच वेळेला विचारलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन कसा असतो बघा, हाऊ दी टेफ्लॉन इज गेट प्रिपेअर्ड, किंवा 1 मार्कला विचारतात काय, विच मोनोमर इज यूज्ड इन दी प्रिपरेशन ऑफ PTFE. सिम्पल, टेट्राफ्लुरो इथिलीन. स्ट्रक्चर लक्षात ठेवा. बेसिक युनिट तुमचं इथिलीन लक्षात ठेवायचं. हायड्रोजनची रिप्लेसमेंट फक्त घेतली. हायड्रोजनच्या ऐवजी 4 हायड्रोजनच्या ऐवजी जर 4 फ्लोरीन असले तर इट इज टेट्राफ्लुरो इथिलीन. समजते, आणि ते मेनी टाइम्स रिपीट झालं तर इट इज पॉलीटेट्राफ्लुरो इथिलीन. ओके, सिम्पल वन. अँड अनदर अँड लास्ट पॉईंट, इट इज पॉली ॲक्रिलोनायट्राइल. आता ॲक्रिलोनायट्राइल मी तुम्हाला दाखवलं. ॲक्रिलोनायट्राइलमध्ये काय करायचं आहे बघा, 4 हायड्रोजन आहेत आपल्याकडे इथिनमध्ये, त्यातला 1 हायड्रोजन फक्त CNनं रिप्लेस केला आहे. आणि CNनं जेव्हा रिप्लेस करणार तेव्हा तुमचा हा मोनोमर कसा होणार, CH2 डबल बॉन्ड CHCN. दिस इज कॉल्ड ॲज ॲक्रिलोनायट्राइल. आणि ह्या ॲक्रिलोनायट्राइलला आपल्याला कन्वर्ट आता कशात करायचं आहे, पॉली ॲक्रिलोनायट्राइलमध्ये. आता पॉली ॲक्रिलोनायट्राइलचं प्रिपरेशनची रिॲक्शन जर कन्सिडर केली तर सिम्पल रिॲक्शन आहे ती. मी असं लिहिलं तरी चालेल किंवा असं लिहिलं तरी चालेल. इथं स्मॉल एन लिहायला मात्र अजिबात विसरायचं नाही आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही रिॲक्शन लिहाल पॉलिमरशी रिलेटेड, ह्या स्मॉल एनला विसरायचं नाही आहे. मग हे सुरुवातीला असेल किंवा हे ब्रॅकेटच्या बाहेर आफ्टर कम्प्लिशन ऑफ पॉलिमरायझेशन, इथं एन लिहायला विसरायचं नाही. आणि मेजरली स्टुडंट्स हे विसरतात. लक्षात ठेवा, ह्याला मार्क्स आहेत, ह्याचा अर्थ आहे काहीतरी, म्हणजे हे त्याचं क्वांटिटी दर्शवते, त्यामुळे हे एन इट इज इम्पॉर्टंट वन. ओके, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा हे एन लिहायला विसरू नका. आपल्याला काय घ्यायचं आहे, दिस इज अ मोनोमर विच इज कॉल्ड ॲज अ ॲक्रिलोनायट्राइल. वेन वी फॉलो दी पॉलिमरायझेशन
इन दी फॉर्म ऑफ पेरॉक्साईड मेनी टाइम्स तेच युनिट तुमचं रिपीट होत जाणार. ओके, आणि रिपिटेशन नंतर आपल्याला काय मिळणार? पॅन. पॅन स्टँड्स फॉर व्हॉट? पॉलीॲक्रिलोनायट्राइल. ओके, गिव्ह दी प्रिपरेशन ऑफ पॅन असं पण विचारतील. समजते? पॅन इज व्हॉट? पॉलीॲक्रिलोनायट्राइल. ॲक्रिलोनायट्राइलच्या अगोदर फक्त पॉलीवर्ड आला की ते पॉलिमरायझेशनच्या प्रोसेसशी रिलेटेड. आणि पॅनलाच अर्लॉन असं पण म्हटलं जातं. इथं बघितलं आपण PTFEलाच टेफ्लॉन म्हटलं जातं. तसं पॅन म्हणजे कोण? अर्लॉन. आता हा जो अर्लॉन आहे ह्याचे युजेस काय आहेत? युजेस सिम्पल आहे. जे आपण वुलनच्या ब्लँकेट्स बघतो, वुलनच्या ब्लँकेट जे आहेत त्याच्या प्रिपरेशनमध्ये हा अर्लॉन जो आहे हा यूज केला जातो आर्टिफिशियल वूलच्या फॉर्ममध्ये. समजते सगळ्यांना? ओके, दिस इज रिगार्डिंग टू दी 3 सिम्पल रिॲक्शन्स वी हॅव सीन टुडे. पॉलिथिनचं प्रिपरेशन बघितलं आपण, नंतर आपण टेफ्लॉनचं प्रिपरेशन बघितलं आणि पॅनचं प्रिपरेशन बघितलं. तीनही प्रिपरेशनच्या रिॲक्शन इम्पॉर्टंट आहेत आणि आत्तापर्यंत बऱ्याच वेळेला विचारलेल्या कंडिशन्स किंवा ह्या रिॲक्शन्स आहेत. मोनोमर लक्षात ठेवा, सगळ्या रिॲक्शन सेम आहेत. ओके, सगळ्या रिॲक्शन सेम आहेत. फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं? पॉलिथिन म्हटलं की सिम्पल इथिन आला. टेफ्लॉन म्हटलं की 4 हायड्रोजनच्या ऐवजी 4 फ्लोरीन घ्यायचे, कार्बनशी रिलेटेड जे अटॅच असणार आहेत ते. आणि पॅन जर म्हटलं किंवा ॲक्रिलोनायट्राइल जर म्हटला तर 4 हायड्रोजन जे आहेत आपल्याकडं त्यापैकी 1 हायड्रोजन फक्त CN रिप्लेस करायचा. ही ट्रिक लक्षात ठेवा. यू कॅन प्रिपेअर इझिली दिस प्रिपरेशन रिॲक्शन. ॲरोवरच्या कंडिशन सेम्स आहेत. पॉलिमरायझेशन इन दी प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट पेरॉक्साईडच्या फॉर्ममध्ये रिॲक्शन कॅरी आउट केला जातात. ओके, समजलं? ओके, थँक्यू.